So today start with SN1 reaction mechanism. Now reaction mechanism SN1 आणि SN2 मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आज आपण घेतोय टुडे स्टार्ट विथ न्यू पॉइंट्स SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. SN1 रिॲक्शन आणि SN2 रिॲक्शन या दोन्हीपैकी बोर्डामध्ये एक तरी किमान रिॲक्शन 4 मार्कासाठी असेल. त्यासाठी क्वेश्चन सुद्धा तुमचा बदल केला जाईल. एक तर SN1 क्वेश्चन, राइट ए नोट ऑन SN1 रिॲक्शन और राइट ए नोट ऑन SN2 रिॲक्शन. तर असं तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. त्यानंतर परत एकदा फिरवून क्वेश्चन तुम्हाला दिला जाईल मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बोलून जायचं नाही. प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणल्यानंतर SN2 रिॲक्शन, मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणल्यानंतर तुम्हाला रिॲक्शन आठवली पाहिजे की SN1 रिॲक्शन. प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणल्यानंतर SN2 रिॲक्शन. तर या ठिकाणी आपण रिॲक्शनला सुरुवात करतोय. सो नाउ these SN1 reaction so unimolecular nucleophilic substitution reaction. SN1 जर नोटेशन पाहिलं आपण तर SN1 stands for S means substitution, N means nucleophile and 1 means unimolecular. तर आपल्याला काय म्हणता येईल unimolecular nucleophilic substitution reaction. तर 3 क्वेश्चन विचारले जातील वेगवेगळे तुम्हाला. राइट ए नोट ऑन SN1 रिॲक्शन, मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. राइट ए नोट ऑन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तिन्हीचा अर्थ एकच आहे. रिॲक्शन जी सांगितलेली आहे तीच लिहायची, बोलून जायचे नाही. बऱ्याच वेळेस काय होतं SN1 विचारली जाते, SN2 लिहिली जाते, SN2 विचारली जाते, SN1 लिहिली जाते. प्रायमरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड याच्यामध्येच फरक आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणले की SN1 रिॲक्शन, प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणले की SN2 रिॲक्शन. तर ओव्हरऑल रिॲक्शन आपण स्टार्ट करतोय. या ठिकाणी आपली SN1 रिॲक्शन कशामध्ये आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड मध्ये. मग आपल्याला सुरुवातीला ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये आपल्याला रिॲक्शनचा रेट कोणावर आधारित राहील, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. सो नाउ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ aqueous KOH. Tertiary butyl bromide at about heated potassium hydroxide induce the formation of tertiary butyl alcohol. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झालेला आहे. हा जो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार झालेला आहे, जर आपण आयोनिकच्या फॉर्म मध्ये जर पाहिलं, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ न्यूक्लियोफाइल OH, it gives the formation of tertiary butyl alcohol. This tertiary butyl alcohol formation of product आपल्याला मेकॅनिझमच्या सहाय्याने SN1 रिॲक्शन मध्ये काय करायचे, स्टडी करायचा आहे. मग या ठिकाणी जो आपण रिॲक्टंट घेतला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, तयार काय झाला, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. मग हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल कसा तयार झाला, मेकॅनिझमच्या स्वरूपात सांगायचे आपल्याला. तर दुसरा पॉइंट कोणता राहील, रेट ऑफ एक्सप्रेशन. मग रेट ऑफ रिॲक्शन कोणावर आधारित आहे, जर आपण टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला तरच टर्शरी ब्युटिल अल्कोहोल तयार होईल. म्हणून रेट टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड वर आधारित आहे. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. कॉन्सन्ट्रेशन वाचावं लागेल तुम्हाला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. नाउ रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K. नाउ K इज इक्वल टू आपल्याला सांगता येईल की CS3 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 Br. मग काय होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग K इज काय होईल, या ठिकाणी रेट कॉन्स्टंट म्हणून वापरला जाईल. अँड द रेट ऑफ एक्सप्रेशन, द रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स ऑन द ओनली वन स्पेसिस. या ठिकाणी फक्त ओनली वन स्पेसिस वरच फक्त रेट रिॲक्शन आधारित आहे आणि तो कोणता आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. SN2 मध्ये जर पाहिलं आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड आणि न्यूक्लियोफाइल OH वर आधारित होता, परंतु या ठिकाणी फक्त टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड वरच आधारित आहे. म्हणून आपल्याला परत सांगतोय की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. नाउ दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट K. नाउ concentration of tertiary bromide, so rate is equal to K is equal to rate constant.
अँड नाउ मेकॅनिझम जर आपण पाहिलं या ठिकाणी तर हे मेकॅनिझम 2 स्टेपमध्ये आहे. फर्स्ट स्टेप आहे इट इज अ 2 स्टेप रिॲक्शन आणि फर्स्ट स्टेप जर आपण पाहिलं तर या ठिकाणी टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड घेतलेला आहे. डायरेक्टली अटॅक होत नाही स्पेसिस. टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड घेतला आहे आपण. हा टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड स्लो रिएक्टेड डिटर्मिनेशन स्टेट आहे. मग या ठिकाणी काय होतं, हा जो CS3 टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड आहे फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होते. मग ही फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट मध्ये काय होतं, हा Br ग्रुप सायमल्टेनियसली काय होतो, डिटॅच होतो, तुटतो आणि येणारा जो OH ग्रुप आहे तेवढ्याच कालांतराने काय होईल, त्या कार्बन ॲटमवर अटॅच होईल. मग या ठिकाणी फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट मध्ये Br ग्रुप कायमस्वरूपी निघून जाईल आणि या ठिकाणी आपल्याला कार्बोकॅटायन तयार होईल. कार्बोकॅटायन. मग या ठिकाणी कार्बोकॅटायन म्हणल्यानंतर आपल्याला कार्बनवर काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाल्यानंतर येणारा न्यूक्लिओफाइल त्या ठिकाणी काय होतो, डायरेक्ट अटॅच होतो किंवा डायरेक्टली अटॅक करतो. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनची क्षमता कमी आहे. पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे येणारा जो न्यूक्लिओफाइल आहे तो कोणता, निगेटिव्हली चार्ज असेल. मग हा तयार झालेला कार्बोकॅटायन आहे दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, फास्ट स्टेप रिॲक्शन घडून येते आणि या ठिकाणी जो कार्बोकॅटायन आहे तो येणारा जो न्यूक्लिओफाइल आहे तो फ्रंट साइडने येतो का बॅक साइडने येतो. मग या ठिकाणी दोन्ही साइडने येतो, एक फ्रंट साइडने येतो आणि एक बॅक साइडने येतो. जर समजा फ्रंट साइडने आला तर या ठिकाणी आपल्याला एक दुसरी ट्रान्झिशन स्टेट मिळते, एक TS सेकंड मिळते. मग हा OH ग्रुप सायमल्टेनियसली कार्बनच्या जवळ यायला लागतो आणि एक वेळ अशी येते की आपल्याला टर्सरी ब्युटिल अल्कोहोल तयार होतो. आणि तो कोणता होतो टर्सरी ब्युटिल अल्कोहोल, जर समजा आपण CS3 ग्रुप जे घेतलेले आहेत सुरुवातीचे, हे जे CS3 ग्रुप जे घेतलेले आहेत त्याच्यात जर समजा CS3 ग्रुप पलटी झाले तर त्याला इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन म्हणा. म्हणजे OH ग्रुप या ठिकाणी जो अटॅच झालेला आहे तो कसा आहे, बॅक साइडने अटॅच झालेला आहे. त्यावेळेसच काय होतं, इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन होतं. जर समोरच्या साइडने जर अटॅक केला तर तो 50% काय होतं, रिटेन्शन कॉन्फिगरेशन होतं. मग या ठिकाणी आपण मेकॅनिझम मध्ये पाहिलं की ionization of tertiary butyl bromide, since the carbonium ion is planar and now attack of nucleophile OH is equally possible by the either side of front side or back side. Attack of nucleophile from front side gives alcohol with 50% retention of configuration. Attack of from opposite side of back side given alcohol with 50% inversion configuration. तर या ठिकाणी आपल्याला दोन कॉन्फिगरेशन मिळतील, एक 50% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन आणि एक 50% इन्व्हर्शन कॉन्फिगरेशन रिटेन्शन कॉन्फिगरेशन. तर या ठिकाणी आपल्याला दोन कॉन्फिगरेशन तयार होतील. असंच आपल्याला जर सांगायचे तर स्टेरिओ केमिस्ट्री ऑफ SN1 रिएक्शन ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑफ 1 bromo 1 phenyl ethane is used by the optically active from the 1 bromo 1 phenyl ethane is used. Two products are formed, one product formed with the retention configuration and other inversion configuration. So there are optically active 2 bromobutane is used. तर याचं सुद्धा आपल्याला काय होईल, 1 bromo 1 phenyl ethane चं सुद्धा काय करता येईल, उदाहरण घेता येईल आणि आपल्याला स्टेरिओ केमिस्ट्रीच्या सहाय्याने SN1 रिएक्शन सुद्धा सांगता येईल. तर या ठिकाणी रेट ऑफ हायड्रोलिसिस ऑफ टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड इनक्रीज, जर रेट वाढीला इनक्रीज केला इफ इट्स कॉन्सन्ट्रेशन इज इनक्रीज अँड डिक्रीज इफ इट्स कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीज. जसं जसं वाढवलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढवलं तर या ठिकाणी आपण हायड्रोलिसिस ऑफ टर्सरी ब्रोमाइड इनक्रीज केला तरी कॉन्सन्ट्रेशन सुद्धा इनक्रीज होतो, डिक्रीज केला तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा डिक्रीज होतं. द रेट ऑफ द रिएक्शन इज कम्प्लिटली डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली वन मॉलिक्युलर स्पेसिस and it is favored by polar solvent because these solvent help the ionization of alkyl halide. It polarity of solvent increase the rate of reaction, increase the vice versa. Low concentration of nucleophile favors this reaction, presence of bulky alkyl group favors this reaction. And last point या ठिकाणी आपल्याला सांगता येईल एनर्जी प्रोफाइल डायग्रामचा. The graph curve obtained by the plotting the progress of the reaction against the potential energy and the reaction coordinate is called as the energy profile diagram. परत एकदा सांगतो, the graph curve obtained by the plotting
the progress of the reaction against the potential energy is called energy profile diagram. तर आपल्याला एनर्जी प्रोफाइल डायग्राम 1 मार्कासाठी काढावी लागेल किंवा दाखवावी लागेल. या ठिकाणी मी दाखवलेले आहे पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट दाखवलेला आहे. मग या ठिकाणी आपण जो सुरुवातीला जे रिएक्शन मध्ये केले तेच आपल्याला ग्राफच्या स्वरूपात दाखवायचे. या ठिकाणी सुरुवातीला आपण काय घेतलेला आहे, रिएक्टंट घेतलेला आहे. कोणता आहे, टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. मग टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड सुरुवातीला काय होतो, या ठिकाणी फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट तयार होते, म्हणजे Br ग्रुप डिटॅच व्हायच्या मार्गाला लागतो. त्यावेळेस इथे काय होते, TS1 तयार होते, TS1. आणि या ठिकाणी काय तयार होतं, कार्बोनियम आयन तयार होतो, कार्बोनियम आयन. मग हा कार्बोनियम आयन तयार झालेला आहे. तो कार्बोनियम आयन काय होतो, TS सेकंड मध्ये OH ग्रुप स्लोली कार्बनच्या जवळ यायला लागतो आणि TS सेकंड तयार होते. आणि लास्ट स्टेज काय तयार होते, द कार्बोनियम आयन OH न्यूक्लियोफाइल फास्ट अटॅक फ्रंट साइड और बैक साइड, सो इट गिव्स द प्रोडक्ट CH3OH आणि टर्सरी ब्युटिल अल्कोहोल तयार होतो. त्याच्यामध्ये दोन भाग होतील, एक होईल 50% इन्व्हर्जन आणि दुसरा 50% रिटेन्शन. तर असं आपल्याला ग्राफच्या आधारे एनर्जी प्रोफाइल डायग्रामच्या आधारे आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी मार्काचं जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं आपण तर रिएक्शन 1 मार्काला आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन स्टँड्स मॉडेल दाखवलं तर अर्धा मार्क, रिएक्शन 1 मार्क आणि रेट ऑफ रिएक्शन अर्धा मार्क, हे 2 मार्क झाले. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 1 मार्काचं कार्बो कॅटायन तयार झालेला अर्धा मार्काचा आणि दुसऱ्या अर्ध्या मार्काचा कार्बो कॅटायन, हे झाले 3 मार्क. म्हणजे इकडे झालं तर समजलं तर हा अर्धा एक रिएक्शनचा 1 मार्क, असं 2 मार्क झाले. आणि मेकॅनिझमच्या रिएक्शनचा 1 मार्क, 3 मार्क झाले. आणि डायरेक्टली एनर्जी प्रोफाइल डायग्रामला काय 1 मार्क आहे. तर या ठिकाणी हा 4 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला SN1 रिएक्शन विचारला जाईल. तो विचारते वेळेस तुम्हाला लक्षात राहू द्या की SN1 रिएक्शन मेकॅनिझम म्हणून विचारला जाईल किंवा मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलाइज ऑफ टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणून विचारला जाईल किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. या ठिकाणी आपल्याला SN1 रिएक्शन युनि म्हणल्यानंतर SN1 रिएक्शन सांगता यायला पाहिजे. बायोमॉलिक्युलर म्हणल्यानंतर SN2 रिएक्शन सांगता यायला पाहिजे. ज्यावेळेस प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणलं की SN2 रिएक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. तर असं दोन्हीचं मिक्सिंग करू नका, कारण SN1 SN2 ह्या कम्प्लिटली वेगवेगळ्या रिएक्शन आहेत आणि बोर्डामध्ये कंपल्सरी दोन्हीपैकी एक रिएक्शन 4 मार्काला असतेच. त्यामुळे दोन्ही रिएक्शन व्यवस्थित पाठ करा. आपण या ठिकाणी